आज श्रमजीवी संघटनेतर्फे त्याचे संस्थापक आणि लढाऊ नेते विवेकभाऊ पंडित यांनी आदिवासींच्या करता सर्व पाड्यापाड्यावर राहणाऱ्या लोकांकरता आत्मक्लेशातून निर्धाराकडे अशा प्रकारचं आंदोलन, धरणं आंदोलन, मौनव्रत घेऊन आणि उपोषण करून सुरू केलं। आज दिवसभर हजारो त्या ठिकाणचे सगळे आमचे आदिवासी बांधव भगिनी या आंदोलनात सहभागी आहेत। शासनाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यापूर्वी बैठका घेऊन काही प्रश्न सोडवले, परंतु काही जे प्रश्न राहिलेले आहेत त्या संबंधामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच लोकांनी त्यांना विनंती केली। या ठिकाणी आमदार आमचे आहेत, निरंजन डावखरे, स्नेहाताई दुबे, शांताराम मोरे, या ठिकाणचं प्रशासन की त्यांनी उपोषण सोडवावं। आत्मक्लेश आणि निर्धार जो आहे हे आंदोलन चालू असेल तर त्याला आमचं ठीक आहे, बैठक होईल। तर आज त्या निमित्ताने त्यांनी विनंतीला मान देऊन त्यांचं आजचं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा जो वारली समाज आहे, निरनिराळा कातकरी समाज आहे, पाड्यापाड्यावरचा अनेक महत्त्वाचे गंभीर विषय आहेत आणि मला खात्री आहे की शासन याच्यामध्ये अतिशय सकारात्मक आहे आणि उरलेले जे विषय आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते सोडवण्याला शासन निश्चितपणे कटिबद्ध आहे आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हे विषय जे आहेत ते सुटले जातील। ग्रामीण ठिकाणी त्यांचे आधार कार्ड नाही आहे, रेशन कार्ड नाही आहे, त्या संबंधामधलाच ठोस निर्णय हा घेणं अत्यावश्यक आहे आणि हे शासनाला देखील मान्य आहे आणि तेही देखील सकारात्मक आहे आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींनी अनेक कठीण प्रश्न देखील मार्गी लावलेत। केवळ मार्गी नाही तर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केलेली आहे। त्याच्यामुळे या शासनाच्या माध्यमातून हे देखील प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील। नाही, निश्चितपणे आज आम्ही दीप प्रज्वलन करून या समाजाला अंधारातून उजेडाकडे नेलंच पाहिजे आणि त्याकरताच शासन जे आहे ते कटिबद्ध आहे आणि शासनाचा देखील तो निर्धार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।